1 2 3 स्टार्ट. एक विद्वानासाठी दररोज 5 मजुरांना 5 दिवस लावतात. मजुरांची संख्या 5 हे 4 दिवस लागतील. किती कमी दिवस लागतील. बघा पहिलेच आहे भिंत काय बांधायची आहे. दुसराला आहे मजूर आणि दिवस. आलाय जिथं मजूर आणि दिवस आलं तिथं व्यस्त चलन. कोणतं चलन आलं रे. मजूर आणि दिवस आले तर मी लिहितो या ठिकाणी मजूर. काय लिहिलं आणि इकडे दिवस. आता किती मजूर होते. 8. किती मजूर होते. दिवस किती लागले. 5 लागले ना. समजा मी यांना वाढवलं तर दिवस अजून कमी होतील. यांना कमी केलं तर दिवस वाढतील. मग कोणतं चलन आहे. समचलन की व्यस्त चलन. व्यस्त चलन. मग याचा स्थिर काय असतो. गुणाकार. काय स्थिर असतो. काय काढावे लागतात. विभाज्य की विभाजक. विभाजक. मग याच्यात गुणाकार स्थिर असतो. याचा गुणाकार म्हणजे इफिशियन्सी. 8 पंचे 40. किती 40. आता काय म्हणते मजुरांची संख्या. 8 मजूर लावल्यास 5 दिवस लागतात. मजुरांची संख्या 5 ला 4 केली. किती केली. कोणाची संख्या केली. मजुरांची. कोणाची संख्या केली. मजूर. मजूर किती होते. किती केली. 5 ला 4. आता 5 ला 4 म्हणजे काय अपूर्णांकात. बोला. अरे बोलो बोलो. हा 1 पूर्णांक. 1 पूर्णांक अधिक 1/4. 1 पूर्णांकाला संख्या कोणती आहे. कोणती आहे 8. आणि 1/4. 8चा 1/4 म्हणजे 2. किती. यांची बेरीज किती 10. मी इथं 10 लिहितो. आता आपल्याला माहित आहे इफिशियन्सी किती आहे. 40. किती आहे रे. 40. मग कोणत्या संख्येचे विभाजक 2 केल्यावर 40 येते. इथं 10 एक विभाजक दिलाय 4. किती 4. म्हणजे 8 मजुरांना 5 दिवस काम केल्यानंतर 40 इफिशियन्सी येते. मग 10 मजुरांना 4 दिवस काम केल्यानंतर 40 इफिशियन्सी येते. तर एवढे दिवस पहिले लागले. किती दिवस लागले 5. नंतर एवढे मजूर वाढवल्यानंतर किती दिवस लागतील 4. मग एकूण कमी दिवस किती लागले 1. मग याचं उत्तर किती 1. किती 1. कमी दिवस लागले ना. या ठिकाणी मजूर वाढवले का कमी केले रे. वाढवले. जर असं राहिलं असतं तर मजूर 102 केले. मजूर आता 102 केले. बघा मजूर किती होते 8. 102 म्हणजे काय. बोला बरोबर आहे अर्धा. मग 8चे अर्धे केले असते तर किती आले असते मजूर 4. किती आले असते 4. मजूर जर समजा 8च्या ठिकाणी 4 लिहिले. किती लिहिले. दिवस किती लागले असते. बोला बरोबर आहे. उत्तर किती आलं पाहिजे. मग सांगा ना 4 ला कोणत्या संख्येनं गुणल्यानंतर 40 येते 10. मग दिवस किती लागले असते 10. अर्धा केला म्हणून 10 दिवस. आता मला सांगा मी पावच मजूर केले. किती मजूर केले पाव. मजूर किती केले पाव म्हणजे 8चा पाव म्हणजे मजूर 2 मजूर केले. दिवस किती लागते बरोबर आहे. किती 20. अरे इफिशियन्सी किती आहे किती आहे. असे हे तुम्हाला हा TET 2025 ला आता परीक्षेला विचारला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये. गणित एवढं चिल्लर आहे. आपला अभ्यास पाहिजे. काय पाहिजे अभ्यास करा. थँक्यू.